जैन सर आहेत. आता डिफेन्सची बाजू आपण जैन सरांकडनं ऐकूयात त्यांच्या भाषणातनं. तुम्ही जैन सरांना विनंती करतो की सर आपण प्लीज 2 शब्द मांडा. आदरणीय मंच, खरं म्हणजे आपण आता इतकं सर्व ऐकून आहोत म्हणून नवीन कायदा काय वगैरे हे सांगण्याचं फार मी ह्याच्यात पडणार नाही. एक काही एक्झाम्पल्स आपल्याला देऊन माझं थोडक्यातच 5 मिनिटात मी मॅटर संपवणार आहे. आपण म्हणतो की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, बट जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि पोलिसांचा रोल जो आहे हा तारेवरची कसरत आहे. म्हणजे माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की आजही महाराष्ट्राचे पोलीस पॉलिटिकल इंटरफेरन्स नसेल तर लॉ अँड ऑर्डर इतकं चांगल्या प्रकारे इथं राबवू शकतील की कोणाला बाकी कुठे बघायची गरज नाही. क्राईमचा रेटच ऑटोमॅटिक कमी होईल, तुला कन्व्हिक्शनसाठी जावंही लागणार नाही. परंतु हा पॉलिटिकल इंटरफेरन्स थांबणार आहे का? आपण रोज बघतो आहे की कशा प्रकारे काय चाललेलं असतं. तेव्हा नवीन कायदा ह्याचं आपण स्वागत करूया. भीती बाळगायचं काही कारण नाही. कारण मी 1972मध्ये प्रॅक्टिस सुरुवात केल्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973मध्ये मी 1898 रिपील करून आलं होतं आणि व्यवस्थितपणे चालू झालं. आणि नंतर मग काही दिवसांनी सर्व गोष्टी आपल्या ठीक आहे सेक्शन बदलले तमकं बट नथिंग टू बॉदर अबाउट इट. आपल्याला आता डिलेचं बद्दल म्हणावं तर 1980पर्यंत आपल्याकडे फक्त एकच कोर्ट पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी बेल ॲप्लिकेशनसाठी होतं. आणि त्यावेळी ते जजेस होते तेव्हा कुठलंही बेल ॲप्लिकेशन 3 दिवसापेक्षा जास्त पेंडिंग नसायचं. हा आपला रेकॉर्ड आहे. त्यावेळेला टेक्नॉलॉजी नव्हती, काही नव्हती, पण जजेसची मानसिकता होती की आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला न्याय करायचा आहे पूर्ण करेपर्यंत. म्हणजे जे बेल ॲप्लिकेशन असायचे आणि त्यांचे त्या आतमध्ये बसूनही कुठलंही बेल ॲप्लिकेशन 2 किंवा 3 मिनटापेक्षा जास्त चालायचं नाही. आणि सर्व बेल ॲप्लिकेशन त्याच्या त्या दिवशी किंवा नेक्स्ट डेला चालायचे. आपल्याकडे डिस्ट्रिक्ट जज मोरेड साहेब होते. 498 306ची केस होती. आपल्याला आता ते स्वप्नवत वाटतं, परंतु घटना घडल्यानंतर चार्जशीट येऊन कमिटमेंट होऊन कमिटल झाल्यानंतर 30 दिवसामध्ये पूर्णपणे निकाल झालेला आहे. इक्बाल मुजावर हे प्रॉसिक्युटर होते, डिफेन्सला मी होतो आणि मोरेड साहेब होते. हे लोक चेक करू शकतात. तेव्हा ही मानसिकता पाहिजे की आपल्याला न्याय द्यायचा आहे. ही मानसिकता सर्वांची पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणेल की हा कायदा जे काही कायद्यात बदल झाले आहेत त्याचं स्वागत तर करावंच लागेल. कारण की जसं राजपूत म्हणालेत की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे, फॉरेन्सिक एव्हिडन्स येणार आहे आणि सर्व काही होणार आहे. परंतु माझं एकच म्हणणं आहे की हे सर्व जरूर करा, पण ते करताना जे काही लॅचेस असतात, म्हणजे थोडक्यामध्ये की आपण एखादी गोष्ट फॉरेन्सिक लॅबोरेटरीला तपासायला पाठवतो, त्यात टेम्परिंग होणार नाही तेवढं काळजी कोण घेणार आहे हे पहिले बघायला पाहिजेत. आपण सर्व काही कंप्लीट करणार आहोत. जे काही रेकॉर्डिंग होणार आहे ते रेकॉर्डिंगच्या नंतर पेन ड्रायव्हर येऊन त्याच्यामधून ते कोर्टात जाऊन कशा प्रकारे होणार आहे ही गोष्ट बघायला हवी. आत्ता आपण जे म्हणताय आपल्याला सर्वांनाच एकमेकांना ट्रेनिंग घ्यायची गरज आहे, इन्क्लुडिंग माय सेल्फ इफ आय वॉन्ट टू प्रॅक्टिस. क्रिप्टोकरन्सी किती जजेसना माहिती हो? म्हणजे एका वेळेला तर अशी परिस्थिती झाली होती की अँटी सूट लॉ अबाउट द इंटरनॅशनल मॅटर्स मी इथं कोर्टात दाखल केलं. ते 5 दिवस तर त्या साहेबांना हे कसं ऑर्डर करावी, समन्स ऑर्डर करायला त्यांना 5 दिवस लागले. आणि तेवढ्यात त्या समोरच्या पार्टीने लंडनमध्ये रात्री सूट दाखल केला आणि पहिल्या दिवशी अँटी सूट इंजंक्शन आमच्या विरुद्ध तो घेऊन आला. तेव्हा आपल्याला सर्वांना म्हणजे विथ ऑल रिस्पेक्ट टू एव्हरीवन, मोर वी विल लर्न, मोर विल बी रेडी विथ द लॉज, तरच ह्या सर्व गोष्टी होणार आहेत. आता इतके इंटरनॅशनल फ्रॉड्स होतात. आता ज्या पद्धतीने आपल्याला शेअर्समध्ये फ्रॉड्स होतात, माफ करा पण आपल्याकडे शेअर स्टॉक एक्सचेंज कसं काम करतं
हे किती लोकांना माहिती असेल हो? मग आपण आपल्या ह्या सर्व गोष्टींचं मी आपल्याला फक्त एकच रिक्वेस्ट करेन की असे सेमिनार एकसारखे सर्वांचे मिळून व्हायला पाहिजेत आणि आपण सर्वांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एकमेकांशी डिस्कशन्स करून, कारण नो बडी इज परफेक्ट. 52 वर्षानंतर मी माझं एक एक्झाम्पल आपल्याला सांगतो आणि आय विल स्टॉप हेअर. 324, 325, 326 मी जेव्हा माझ्या सिनियरच्या चेंबरमध्ये होतो तर आदरणीय बाबुराव भिडे ही वॉज अ वेल नोन क्रिमिनल ट्रायल लॉयर इन महाराष्ट्र कुठल्याही प्रकारचं. परंतु त्यांनी मला 324, 325 आणि 326 मग ही कुड हॅव सेड की अरे मी आतापर्यंत इतके 100 मर्डर ट्रायल चालवलेत, 200 रायट केसेस चालवलेत, मला काय वाचायचं आहे. पण माझ्याकडून 3दा त्याने वाचून घेतलं हाऊ टू मेक द डिफरन्स बिटवीन 324, 325 आणि 326. हा वकिलांचं ॲटिट्यूड पाहिजे, हाऊ टू गो ऑन रीडिंग अँड नॉट टू से दॅट आय नो एव्हरीथिंग्स. आणि म्हणून आपण एका गोष्टीला अभिनंदन निश्चितपणे करायला पाहिजेत की ते प्रॉम्प्ट ॲक्शन्स पोर्शे केसमध्ये घेतली होती. आजही काही लोकांना प्रदीप साहेब यू मस्ट बी हॅपी की बिकॉज ऑफ द इफिशियंट पोलीस मशिनरी म्हणा किंवा काही म्हणा अजूनही बेल 2-2, 3-3 महिने झाले मिळालं नाही आहे. आता हे बेल मिळालं नाही आहे म्हणजे एका बाजूला आपण फंडामेंटल राईट्स बोलतो आहे, जो आतमध्ये त्याचं फंडामेंटल राईट्सचं काय आणि जे गेलेत त्यांचं फंडामेंटल राईट्स काय. हिअर अगेन वी हॅव टू सी द बॅलन्स बिटवीन द टू. जेव्हा त्याला आतमध्ये पाठवतो आणि बेल मिळत नाही तो म्हणतो देर इज अ ब्रीच ऑफ माय फंडामेंटल राईट ऑफ लिबर्टी आर्टिकल 21. आणि जर बेल मिळालं तर ते म्हणतील की विक्टिम्स फंडामेंटल राईट हॅज गॉन अँड दॅट इज अ डिफरंट पार्ट ऑफ. सो वी हॅव टू बी वर्क इन अ बॅलन्स सिस्टीम. आणि म्हणूनच मी एक नेहमी म्हणतो की न्याय आणि प्रत्येक फ्रेज इट इज ऑलवेज गोइंग टू बी सब्जेक्ट टू द इंटरप्रिटेशन्स अँड दॅट ऑल्सो राईट अप टू सुप्रीम कोर्ट. आणि सुप्रीम कोर्टचे आपण जे कायद्याचे जाणकार आहेत आपण जर जर्नल्स घेतले तर एकाच शब्दाचं 3 बेंचेस असतात, ते 3 प्रकारे इंटरप्रिट करतात आणि मग ते फुल बेंच, मग कॉन्स्टिट्युशनल बेंच, मग 7 जजेस असेल तर 9 जजेचं बेंच. ही प्रक्रिया राहणारच आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वी कांट स्टॉप इट, वी कांट कम इन द वे. परंतु इतकं मी म्हणेल की आज आपला जो विषय जो आहे की नवीन क्रिमिनल लॉ जे आलेले आहेत निश्चितपणे त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. कारण की आपण जेव्हा विक्टिम असतो तेव्हा न्याय मिळायला पाहिजे आपणच म्हणतो. सो इट विल बी अ गुड पार्ट. आणि जो आरोपी आहे त्याचा लवकर जर निकाल झाला तर त्यालासुद्धा लवकर जस्टिसच मिळणार आहे. दॅट विल बी ऑल्सो हिज पार्ट. आणि म्हणून शेवटचं एक एक्झाम्पल आणि डिलेचं बद्दलचं जे बोललं जातं, आपले अरुण जेटली साहेब जेव्हा कायदा मंत्री होते आणि ते पुण्यात आले होते अँड आय हॅव अ ऑपॉर्च्युनिटी ऑफ इंटरॅक्शन्स. जेव्हा ते नेहरू मेमोरियल हॉलवरून त्यांच्या इथंच आपल्या MESच्या लॉ कॉलेजवर MES कॉलेजच्या ग्राउंडवर फंक्शन होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या चायनीज काउंटर पार्ट जो मिनिस्टर होता त्यांनी तिथं म्हटलं की आय एम वरीड अबाउट द चायनाज डिले इज टेकिंग प्लेस इन द फायनल ट्रायल. तो म्हणे व्हॉट इज दॅट. नो बोले अर्लियर देअर यूज टू बी 35 days. नो इट हॅज गॉन टू 50 days फॉर द टोटल ट्रायल. तर म्हणजे म्हणे आय टोल्ड हिम की इथं तर 50 दिवसात समन्ससुद्धा लागत नाही. आणि म्हणून आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आपल्या ह्या सर्व गोष्टी होत्या. तर व्हॉट इज व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ह्याच्या आपल्याकडे एव्हिडन्स ॲक्टमध्ये तरतुदी नव्हती. तेव्हा ह्या सर्व बदलची गरज होती. आणि ह्या सर्व गोष्टींची मान्यता म्हणजे आत्तापर्यंत आपण वापरत होतो पण मान्यता नव्हती. सो लेट अस होप की सच सेमिनार्स one after others to respect the human rights. It has to be there and we must appreciate the efforts which they are taking voluntarily. मला अशीच कौतुक का करावं लागतं की ह्यांनी म्हणजे आत्तापासूनच म्हणजे आफ्टर दिस मच टाईम इफ समबडी सेज दॅट आय शुड गिव्ह 1 hour माझ्यासाठी देणं मी काही फार मोठं सॅक्रिफाईस करत नाही बिकॉज देर आर सो मेनी इन माय फॅमिली टू वर्क. पण हे सर्व असताना हे सर्वजण जे काही आपण करत आहात आणि म्हणूनच खरं म्हणजे आशिषला सांगितलं होतं की बाय 6 आय विल लीव इट. पण मग म्हटलं की नो, इट विल बी बिट्रेयल फॉर ऑल द एफर्ट्स विच यू आर टेकिंग अँड सो आय हॅव वेटेड फॉर इट अँड हे पूर्ण होईपर्यंत थांबतो मी. माय बेस्ट विशेस टू यू अँड आशिष कीप इट कंटिन्यू अँड दिस IHRC ऑर्गनायझेशन इज कन्सर्न दॅट इज टू बी अप्रिशिएटेड. आणि मी आपल्याला एक सांगतो की मी दुसऱ्यांदा CP साहेबांना पाहिलं आहे
की अशा प्रकारचे इंटरेस्ट बिकॉज ते येतात ते काही आपल्यासाठी येतात फक्त नाही आहे, ते इथून जाताना आपले चेहरे कशा प्रकारचे आहेत, आपण काय विचार करतोय ते सर्व घेऊन जाणार आणि त्याचा वापर आपल्या विरुद्धच होईल, तेवढं लक्षात ठेवा. तेव्हा आपण बोलताना वी शुड बी व्हेरी केअरफुल. आपल्या मनात काय ते त्यांना समजू द्यायचं नाही, पण ते समजतं त्यांना बिकॉज त्यांची नजर विथ देअर एक्सपिरियन्स दॅट इज शार्प वन. बट लेट अस से अगेन दॅट येस, these changes were inevitable. We have accepted it. The bar has accepted it. आणि पहिला जो लॉ जे होतं ते सर्व मी मागच्यांदा एका बारमध्ये सांगितलं होतं की दॅट वॉज अ ब्रेन चाइल्ड ऑफ लॉर्ड मॅकाले हू सेड that his basic part was that Indians are dishonest, and unless the Indian will be dishonest, will not be able to rule in India. And आपल्याला ते समजायला आणि हे करायला बरीच वर्ष लागलीत, बट दे वर ऑल्सो प्रोटेक्टिंग द सोसायटी. IPC, CRPC आतापर्यंत आपल्याला प्रोटेक्ट करतच होते, परंतु चेंजेस वर रिक्वायर्ड. ऑल माय बेस्ट विशेस आणि लेट अस मीट व्हेरी ऑफन on this point with the positive attitude and with more facts and figures. Thank you very much.